धर्मगुरुमूर्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी. भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला. व्यासा प्रति भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाव्यासोवाच इति ब्रुवन् संतो यूनं दीर्घ सदृढाम् वृद्धः कुलपतिः सूतं बृहवचा शौनको ब्रवीत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. शौनकादिकांनी प्रश्न उपस्थित केला, महाराज आपण मला असं सांगितलं की मी शुकाचार्यांच्या मुखातून हे भागवत ऐकलं आणि ज्या वेळेला परीक्षित राजे हे सर्वसंग परित्याग करून प्रायोपवेशन धारण करून म्हणजे मरणव्रत घेऊन गंगेच्या तटाकावरती बसले आणि मुक्तीची इच्छा त्यांच्या मनामध्ये होती, तेव्हा असं काय घडलं आणि कधी घडलं, त्याचं कालावधी काय, तुम्ही भागवत कधी सांगितलं, हे भागवताचं लेखन किंवा ज्ञान तरी व्यास महर्षींनी कधी दिलं ते आम्हाला सांगा. आणि शुकाचार्य हे तर केवळ गोदोहन मात्र थांबणारे असे शुकाचार्य 7 दिवस एका ठिकाणी कसे काय थांबले तेही आम्हाला सांगा. कस्मिन् युगे प्रवृत्तियं स्थाने वा केन हेतुना, कोणत्या युगामध्ये हे घडलं, कोणत्या स्थानात घडलं आणि कोणत्या हेतूने घडलं. आणि कुत संचोदित संमिता, या ठिकाणी कृष्ण शब्द कृष्णद्वैपायन या अर्थाने आलेला आहे. संचोदित कृष्ण म्हणजे व्यासांना हे भागवत सांगण्याची प्रेरणा कशी मिळाली, त्यांना कोणी प्रवृत्त केलं हे आम्हाला सांगा. आणि त्यांनी ही संहिता कशी काय निर्माण केली ते आम्हाला सांगा. त्यांचा मुलगा म्हणजे शुकाचार्य हे तर गूढ इवे येते, ते तर गूढपणाने राहणारे, लोकांच्या दृष्टीने वेडे, लोकांना ते वेडे वाटावेत, जडांध मूक बधिरवत वाटावेत, लोकांना वाटावे हे जड आहेत, याला ऐकू येत नाही. कारण आपल्याच नादामध्ये ब्रह्मज्ञानामध्ये तल्लीन असणारे हे ब्रह्मानंदी ज्यांची टाळी लागलेली आहे, ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी, देहावर नव्हतेच, हे देहाचं भानच नव्हतं. मग असं असताना सुद्धा हे परीक्षितीला कसं काय भागवत सांगू शकले देहावर येऊन, कारण देहावर आल्याशिवाय तर उच्चार शक्य नाही. हे ऐकल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली. शौनक म्हणतात, आणखी सूतांना म्हणतात, अहो आम्ही असं ऐकलं, तुमच्या गुरूंची महती मी अशी ऐकली, काय दृष्ट्वानुयांत ऋषिमात्मजमप्यनग्नम देव्योरिया परिदुर्न सुतस्य चित्रम. तुम्ही ज्या गुरूंचं स्मरण सुरुवातीला केलं, यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम वैपायनो विरह कातर आजुहाव, हे जे तुम्ही वर्णन केलं ते बरोबर आहे. आम्ही त्याच्या पुढं असंही ऐकलं की जेव्हा त्यांचे वडील व्यास हे लग्न कर लग्न कर लग्न कर म्हणून त्यांच्या मागे धावत गेले, तेव्हा झाडातून दिलाच, पण पुढे धावत 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 जात असताना दृष्ट्वानुयांतम ऋषिमात्मजमाप्य नग्नम, शुकाचार्य कसे होते, दिगंबर अवस्थेत होते, त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतं, कारण देहावरच नव्हते तर वस्त्र कुठून आलं. म्हणून देह देखील ज्यांनी देहाभिमान टाकलेला आहे, देहाभिमान त्यागलेला आहे, असे शुकाचार्य देहावरच नव्हते, मग देहावरच्या वस्त्राचं काय भान. म्हणून दिगंबर अवस्थेमध्ये, दिगंबर स्थितीमध्ये जे दिशा हे त्यांचं वस्त्र आहे, त्या ठिकाणी दिशा म्हणजे त्या दाही दिशा, हेच ज्यांचं वसन आहे, वस्त्र आहे, आकाश हेच ज्यांचं वस्त्र आहे, अशा कल्पनेत आणि स्वतःच्या देहाबद्दलचा कोणताही अभिमान नाही, गर्व नाही, जाणीव सुद्धा नाही,
देहाबद्दलची भ्रांत सुद्धा नाही अशा अवस्थेत फिरत असताना दृष्टानुयांतम ऋषिमात्म जवाप्त नग्नम आणि देव्योर्ह्या परिदधुर्न सुतस्य चित्रम असे 16 वर्षाचं वय होतं. 16 वर्षाच्या वयात व्यष्ट सहज असं म्हटले. व्यष्ट म्हणजे 2-8 म्हणजे 16. हे 16 वर्षाचं वय असलेले तरुण बांड असलेले शुकाचार्य आणि नग्न अवस्थेत धावत 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 पुढे गेलेले. आणि या वेळेला काही स्त्रिया स्नान करत होत्या. त्यांना आचार्य गेले पण त्या काहीच वाटलं नाही. त्यांच्या मागून व्यास महर्षी अरे शुका अरे शुका अरे शुका म्हणून मागं पळत गेले. आणि पळत जाता जाता हे व्यास महर्षी म्हणजे आता बली पलित, अंगावरती सगळ्या वळ्या पडलेल्या, पिवळी धमक झालेली दाढी, त्याचप्रमाणे केस पिंगट आणि वृद्धाप अवस्था किंवा वृद्धापकाल आल्यामुळं थरथर थरथर कापत होते. चालता देखील येत नव्हतं, पळता देखील येत नव्हतं, दम लागत होता. अशा अवस्थेमध्ये शुकाचार्यांच्या मागे धावत गेले आणि तेही त्या मुलींनी पाहिलं. कारण शुकाचार्य तिथूनच पुढे गेले. मुली स्नान करत होत्या जलाशयावर. तिथून व्यास महर्षी चालले. हे पाहिल्याबरोबर सगळ्या मुली अरे व्यास आले व्यास आले व्यास आले म्हणून घाबरल्या आणि आपापले वस्त्र त्यांनी धारण केले. या ते म्हणतात देव्यो रिया. रिया म्हणजे लज्जा वाटली. सगळ्या स्त्रियांना लज्जा वाटली आणि त्यांनी या आपापले वस्त्र व्यास आले म्हणून धारण केले. परिदधुर्न सुतस्य चित्रम. हे पाहिल्याबरोबर व्यास महर्षी म्हणले अहो का हो मुलींनो, हे मुलींनो असं म्हणले. का हो? ते म्हणाले काय झालं? म्हणे काही नाही, अहो माझा 16 वर्षाचा तरुणाबाण मुलगा तुमच्या समोरून नग्न अवस्थेत गेला, तुम्हाला त्याची लाज नाही वाटली? आणि माझ्यासारखा खेरडा तुमच्या समोरून चाललाय, पिंगट झालेली, ज्ञान असलेलं, वेद आहेत, वेदाच्या शाखा केल्यात, पुराणं केलेत, त्याचप्रमाणे भाष्य केलेत, ज्ञानी आहे, महर्षी आहे, त्याचप्रमाणे म्हातारा आहे, पिंगट झालेली दाढी, मला डोळ्याने दिसत सुद्धा नाही, आणि तुम्ही मला बघून तुम्हाला लज्जा वाटली, काय कारण असेल हो याचं? असं म्हणल्याबरोबर त्यांनी एकाच शब्दात उत्तर दिलं. ह्या सगळ्या मुली मोठ्या हुशार होत्या. त्यांनी सांगितलं अहो तद्वीक्ष पृच्छिती मुनाऊ. हे पाहिल्यानंतर मुनींनी पृच्छा केली असं का म्हणून. जगतस्तु अस्ति त्रिपुं विधानतु सुतस्य विभक्त दृष्टे. हे त्यांनी वर्णन केलं की त्याचं उत्तर असं म्हणाले, तुम्ही काय म्हणालात आम्हाला? काय म्हणालो मी? अहो मुलींनो असं म्हणालात का नाही? हो म्हणले. मग तुम्ही मुलीच आहेत? हाच फरक आहे म्हणले. तुमच्यात आणि तुमच्या मुलात हाच फरक आहे. न तो विविक्त दृष्टी हे. तुमच्या मुलामध्ये मुलगी आणि मुलगा हा भेद नाही, जड आणि चेतन हा भेद नाही, चांगला आणि वाईट हा भेद नाही, स्त्री आणि पुरुष नस्त्रीम पुंभिदा. स्त्री आणि पुरुष हा भेद तुमच्या मात्र दृष्टीत तो आहे. आजही तुम्ही मला मुली नो म्हटलात म्हणजे तुम्ही पुरुष आहात आणि आम्ही मुली आहोत याची तुम्हाला जाणीव आहे. अर्थात तुमचा मुलगा मात्र तुमच्या त्याची दृष्टी विविक्त नाही. विविक्त म्हणजे वेगळं, स्त्री वेगळी आणि पुरुष वेगळं असं मानणारी. विविक्त म्हणजे वेगवेगळं विचार करणारी. तुमच्या मुलाची दृष्टी एकात्म आहे आणि तुमची दृष्टी भिन्नत्वाकडे जाणारी आहे. तुम्ही मुली म्हणून माझ्याकडे पाहिलं. तुमच्या मुलांनी, तुमचा मुलगा आमच्या समोरूनही गेला पण त्याला आम्ही मुली आहोत का आम्ही दगड आहोत याची सुद्धा जाणीव नाही, याचं देखील भान नाही. का तर तो आमच्याकडं विविक्त दृष्टीने पाहत नाही, भिन्न दृष्टीने पाहत नाही, अभिन्न दृष्टी आहे. अभिन्न म्हणजे ब्रह्मदृष्टी. अभिन्न शब्दाचा अर्थ ब्रह्मदृष्टी समव्यते, समदृष्टीचा आहे. समदृष्टीचा म्हणजे ब्रह्मदृष्टीचा आहे. त्यांनी आमच्याकडे ब्रह्म म्हणूनच पाहिलं आणि आम्ही त्याच्याकडे ब्रह्म म्हणूनच पाहिलं. तुम्ही मात्र माझ्याकडे मुली म्हणून पाहिलं. असं ऐकल्याबरोबर व्यासांना लज्जा वाटली. अरे काय कमाल आहे, माझ्या मुलाचा अधिकार किती मोठा आहे. तद्वीक्ष पृच्छिती मनो जगतस्तु अस्ति तिंपुं विधानतु सुतस्य विभक्त दृष्टे. असं ऐकल्याबरोबर व्यास महर्षी परत आले. सांगायचं तात्पर्य असं की शुकाचार्यांचा अधिकार व्यासापेक्षाही मोठा होता.
शुकाचार्यांचा अधिकार आपण म्हणतो ना की बाप से बेटा सवाई, तसा हा होता. बाप से बेटा सवाई होता. परंतु तसं कधीच त्याने दाखवलं नाही की मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे, मी ज्ञानी आहे. आपली दृष्टी समदृष्टीने वावरणारे, ब्रह्मदृष्टीने वावरणारे असे हे शुकाचार्य. हे वर्णन केले शौनकादिकांनी. कथमालक्षित पौरे संभ्रमतो कुरुजांगलम. आणि मग असे शुकाचार्य कुरुजांगलम ते कसे काय आले, या ठिकाणी आलेच कसे. आणि उन्मत्त मूक जडवत, जे उन्मत्त अवस्थेत फिरणारे, उन्मत्त म्हणजे लोकांच्या दृष्टीने उन्मत्त, ते उन्मत्त नव्हते, लोकांना ते उन्मत्त वाटायचे. दारू पिलेला माणूस जसा दिसतो त्याप्रमाणे ते वाटायचे. आणि अज्ञानी लोकांना वाटायचं ते अज्ञानीच आहेत, पण अज्ञानी लोकांना ते अज्ञानी वाटत होते, जडाप्रमाणे फिरत होते. ते या हस्तिनापुराला आले कसे. कथम वा पांडवे असे राजर्षी मुनींना सह. आणि राजर्षीला त्यांनी हे ज्ञान कसं सांगितलं, भागवताची संहिता 7 दिवस कशी काय सांगितली ते आम्हाला सांगा. स गोदोहन मात्रेण ग्रहेषु गृहमेदिनाम अवेक्षते महाभागस तीर्थी तदाश्रमम. फार महत्वाचा शब्द वापरलाय, तीर्थी पूर्वन तदाश्रमम. काही वेळेला आपण तीर्थावरती जातो, आपण तीर्थयात्रा करतो, आणि तीर्थयात्रा गंगेवर जातो, यमुनेवर जातो, त्याचप्रमाणे ब्रह्मपुत्रेवर जातो. हे गंगा, गोदावरी, यमुना, सरस्वती, ब्रह्मपुत्रा हे आपल्यासाठी तीर्थ आहे, खरंच आहे, हे तीर्थच आहेत. आणि या तीर्थामध्ये स्नान केलं म्हणजे आपण शुद्ध होतो, आपल्याला पुण्य प्राप्त होतं. पण या तीर्थांनी कुठं जावं, जे तीर्थ ज्यांच्यामध्ये आपलं सगळं पाप आपण धुवून टाकतो, त्या तीर्थांना जर पाप साठलं त्या तीर्थामध्ये तर त्यांनी जायचं कुठं. मग या तीर्थांच्या मधलं पाप नाहीसं करण्याचं सामर्थ्य अशा संतांमध्ये असतं. तीर्थी कुर्बन तदाश्रमम, जे तीर्थांना तीर्थत्व प्राप्त करून देतात. जे तुमच्या घरात आले की समजायचं तीर्थच आलं घरामध्ये, म्हणून आपण वडिलांना तीर्थरूप म्हणतो. तीर्थरूप म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे, तीर्थ वेगळं नाही. कारण तीर्थाला जाऊन काय करायचे, हा तीर्थयात्रा माणसं करतात हे खरं आहे, पण जर तीर्थयात्रा करून माणसामधलं जर अहंकार गेला नाही तर त्या तीर्थयात्रेला अर्थ नाही. म्हणून तीर्थ को सब करे, देवपूजा करे, वासना ना मरे. वासना जर मेली नाही तर तीर्थयात्रेला अर्थ नाही. पण संत घरात आले की आपला भाग्योदय होतो, आपला पुण्योदय होतो. आपल्याला तीर्थामध्ये जायची गरज नाही, तीर्थात स्नान करायची गरज नाही, आपलं अंतःकरणामध्ये परिवर्तन होतं. आणि म्हणून तीर्थी कुर्बन तदाश्रमम, जे ज्या ज्या घरात जातात, ज्या ज्या ठिकाणी जातात, जेथे जेथे भगवंताचे चरण कमल आहेत, जेथे भगवंत जातात तीर्थक्षेत्रे वसावी. आपण म्हणतो ना, जेथे जेथे गमन तेथे तीर्थक्षेत्रे वसावी. ज्या ज्या ठिकाणी श्रींचं गमन आहे, मग ते कोणी असो, आधुनिक काळात ते गजानन महाराज असोत, अक्कलकोटचे गजानन महाराज असोत, साईबाबा असोत, ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी तीर्थ निर्माण होतं. म्हणून तर तीर्थ त्या ठिकाणी मोठमोठे मंदिरं उभे राहतात. कशाच्या आधारावर उभे राहतात, हे मठ आहेत, मंदिर आहेत, मोठमोठ्या प्रमाणामध्ये समाधी मंदिरं किंवा स्मृती मंदिरं उभे राहतात. त्याचं कारण तिथे त्यांचं वास्तव्य कणाकणामध्ये आहे. ज्या कणावर त्यांचा पाय पडतो त्या ठिकाणी तीर्थ निर्माण होते. म्हणून ते म्हणतात असे हे अवेक्षते महाराज, असे हे शुकाचार्यादी श्रेष्ठ संत महात्मे हे ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे तीर्थ निर्माण करतात. त्यामुळं त्यांचं आगमन हेच तीर्थ आहे. ते आश्रमाला, घराला पवित्र करतात. अवेक्षते महाभाग तीर्थी कुर्वन् तदाश्रमम अभिमन्यु सुतम सूत. हा अभिमन्यु सुतम सूत म्हणजे परीक्षित राजा. हा भागवतोत्तम झाला, त्याला ज्ञान प्राप्त झालं. हे कशामुळे झालं, आणि सम्राट कस्य हे वा हेतो हो पांडुना मानवर्धना. एवढा सम्राट असून त्यांनी सर्व संघ परित्याग का केला ते आम्हाला सांगा. हे ऐकल्यानंतर हा त्यांनी या ठिकाणी सगळ्या भूतांचं, सांसारिकांचं कल्याण करणारी ही कथा आहे. संसारिकांसाठी
कल्याणकारक अशी ही कथा आहे. शिवाय लोकस्य भवाय भूते या उत्तम श्लोकपरायणा जनाः. जी भगवंताची कथा, उत्तम श्लोकाची कथा, ही जे लोक भगवंताची कथा ऐकतात ते पावन होतात. जीवंती नात्मार्थ मोत निर्विद्य कुतो कलेवर. शेवटी हे जीवन म्हणजे कलेवर आहे. जर आपण भगवंताची कथा ऐकली नाही, भगवंताची कथा जिवंत आहे, ती जिवंत जसं पाणी असावं त्याप्रमाणे, जसे जिवंत झरे असतात. जिवंत झरे असले म्हणजे आपण म्हणतो पाणी चांगलं आहे का? अहो जिवंत झरे आहेत. आणि नुसतं डबकं काही उपयोगाचं नाही. त्याच्यामध्ये, या डबक्यामध्ये घाण साठते, डबक्यामध्ये चिलटं होतात, किडे होतात, घाण येते, त्याच्यामध्येच सगळ्या जीवजंतूचा वावर असतो. मग डबकं उपयोगाचं नाही. जीवनाचं डबकं करू नका. जीवन हे, जीवन शब्द पाण्यासाठी आहे आणि पाणी स्वच्छ आहे, म्हणून हे जीवन आपलं हे डबकं असं उपयोगाचं नाही. ते भगवंताच्या कथाश्रवणाने हे डबकं प्रवाहित होईल. म्हणून ते म्हणतात, नाहीतर मग कुतः कलेवर, नाही तर कलेवरच आहे, हे मृत शरीरच आहे, दुसरं काय. तत्सर्वन्न समाचक्षु पृष्ठो यदि किंचन. आणि हे ऐकल्यानंतर सूत महाराज सांगू लागले, अहो शौनकादिका हो, आपण केलेला प्रश्न मोठा चांगला आहे. मी त्याचं उत्तर आपणाला देईन. एकेका हळूहळू एकेका प्रश्नाचं मी उत्तर आपणाला देईन. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की ही कधी सांगितली, ही संहिता कधी तयार केली, कोणत्या काळात तयार केली, तो काळ सांगितलाय. नेमकेपणाने काळ सांगितलाय. काय सांगितलंय? द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जातः पराशराद्योगी वासव्याम कलया हरे. वासव्याम कलया हरे. वासवीच्या पोटी ज्या व्यासांचा जन्म झाला म्हणून त्यांना वासव्या कलया हरे. कलयुगामध्ये वासवीच्या पोटी कलया हरे, ज्या कलया हरे म्हणजे भगवंताचा तो कलावतार आहे, कलयुगाच्या प्रारंभी झालेला आहे. कलयुगाच्या थोडा आधी द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ थोड्या उदाहरणाने मला सांगावं लागेल की हे जे कृत, त्रेता, द्वापार आणि कली, हे 4 युगांचं चक्र सतत चाललेलं असतं. 4 युगांचं चक्र कृत, त्रेता, द्वापार, कली, कृत, त्रेता, द्वापार, कली याप्रमाणे चाललेलं आहे. म्हणून तर आपण म्हणतो युगे 28 उभा विटेवरी. तर हे 28वा युग आहे, ज्या युगामध्ये विठ्ठल उभे आहेत. 28वा युग आहे. कोणत्या दृष्टीने? हे 4-4-4च्या संकल्पनेने. याप्रमाणे 4 युग, एक युग झालं. आता उदाहरणार्थ आपण म्हणतो 2 आठवड्याचं लॉकडाऊन केलं. 2 आठवड्याचं म्हणजे कोणत्यापासून धरायचं? कारण आठवडे तर चाललेले आहेत. महिना झाला म्हणजे 4 आठवडे झाले, पण कोणता महिना? मग नाही, जून महिना, मे महिना. अच्छा, त्या काळातले 2 आठवडे का? बरं. मग जून महिना म्हणजे कोणत्या इसवी सणामधला हो? 1919 का 1920 का 2019 का 2020? नाही म्हणले 2020. म्हणजे आता हळूहळू आपण तसं या ठिकाणी सांगितलंय, द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये. युगाच्या पर्यायाच्या दृष्टीने कृत, त्रेता, द्वापार, कली एकदा गेलं, मग कृत, त्रेता, द्वापार, कली दुसऱ्यांदा गेलं, मग कृत, त्रेता, द्वापार, कली तिसऱ्यांदा आलं. या वेळेला युगपर्ययाच्या दृष्टीने म्हणजे युगभेदाच्या दृष्टीने तिसरा जेव्हा चक्र आलं, तिसरं चक्र, थर्ड सायकल, हे थर्ड सायकल जेव्हा आलं तेव्हा जाता पराशरात योगी, त्यावेळेला वासवीच्या पोटी ज्या महर्षी व्यासांनी जन्म घेतला, ज्या कृष्णद्वैपायन व्यासांनी जन्म घेतला, त्यांनी प्रत्यक्ष भगवंताची कलावतार म्हणून जन्म घेतलेला आहे. त्यांनी ही संहिता केली. म्हणजे झाली, आपल्याला साधारण उत्तर द्यायचं तर 5000 वर्षाच्या आधी झाली, एक ढोबळमानाने. कारण महाभारती युद्ध होऊन 5000 वर्ष झाली. त्याच्या आधी थोडी ही संहिता झाली. म्हणजे संहितेची रचना महाभारतीय युद्धानंतर झाली, ज्या वेळेला हा प्रश्न इथं निर्माण झाला. कारण यांनी तोपर्यंत 17 पुराणे केलेले होते, म्हणजे महाभारत सुद्धा केलेलंच होतं. आणि मग 18वं पुराण म्हणजे भागवत आहे.
संहिता या दृष्टीने 5000 वर्ष या संहितेला झाली असं म्हणायला काही हरकत नाही. या दृष्टीने द्वापरे समनुप्राप्ते, द्वापार युग आलेलं होतं आणि हे द्वापार युग कोणतं तर चक्राच्या दृष्टिकोनातून 3ऱ्या क्रमांकाचं आणि या 3ऱ्या सायकलमध्ये आलेलं हे द्वापार युग. त्यावेळेला पराशराचा पुत्र पाराशर अर्थात पराशरापासून आणि या वासवीपासून भगवान व्यासांचा जन्म झाला. स कदाचित सरस्वत्या उपस्पृश्य जलम शुची. आणि मग त्याने सांगायला सुरुवात केली की एकदा घटना अशी घडली की सरस्वती नदीच्या तटाकावरती उपस्पृश्य जलम शुची. सरस्वती नदी त्या काळात वाहत होती. महाभारतात वर्णन आहे. बलराम दादा हे सरस्वती नदी ओलांडून आल्याचं वर्णन आहे. म्हणजे त्या काळात सरस्वती प्रवाहित होती, राजस्थानामधून ती प्रवाहित होती आणि नंतर ते वाळवंट झालं कारण सरस्वती गुप्त झाली. आटली म्हणा ती गुप्त झाली. तिने आपल्या भूमिगत स्वरूपात आज आपल्याला सॅटेलाईटवरती दिसते ती सरस्वती नदी. म्हणून ही सरस्वती त्या काळात वाहत होती, प्रवाहित होती. सरस्वती नदीच्या तटाकावरती शम्याप्रास नावाचा यांचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये व्यास महर्षी बसलेले. ते नदीवरती आले सकाळी. उपस्पृश्य सकाळच्या वेळेला नदीवर स्नान केलं. नदीचं पाणी अंगावरती घेतलं, डोळ्याला लावलं आणि शुद्ध अशा प्रकारचं स्नान करून विविक्त देश आसीन उदिते रविमंडले. नुकताच सूर्योदय होत होता. नुकताच सूर्योदय पूर्वेकडे होत होता. म्हणजे लोक किती लवकर उठत होते पहा. यातून हे सांगायचं त्यांना की लवकर उठा, स्नान करा लवकर सूर्योदयाला. सूर्योदयाच्या प्राक स्नान झालं पाहिजे. उदिते रविमंडले. सूर्योदयाला स्नान, संध्या पूजा वगैरे त्यांनी केली. त्यांचं अन्निक केलं आणि परावरशा या ठिकाणी परावरज्ञ सर्षी. परावरज्ञ पर आणि अवर म्हणजे इह आणि पर, ज्यांना सर्व काही त्रिकाल दृष्टीचे हे महर्षी होते. त्रिकाल दृष्टीचे हे ऋषी होते. समोरचं आणि न दिसणारं, दृश्य आणि अदृश्य हे सगळं त्यांना दिसत होतं, पाहत होते. दृश्य म्हणजे भौतिक गोष्ट आणि अदृश्य म्हणजे अभौतिक गोष्ट, ज्या अभौतिक आहेत. आणि उदाहरणार्थ मानवी स्वभाव. मानवी स्वभाव काय दिसतो का? नाही. माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे सांगा बरं. कसं सांगता येईल? संपर्क आल्याशिवाय कसं सांगता येईल? आणि संपर्क आला म्हणजे मग त्याचा रागीट स्वभाव आहे का शांत आहे हे कळेल, पण त्याच्या कृतीवरून कळेल, उक्तीवरून कळेल. पण नुसतं स्वभाव सांगा म्हणल्यावर कसं सांगता येईल? म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की जी गोष्ट अदृश्य आहे ती गोष्ट सुद्धा त्यांना कळत होती आणि दृश्य तर दिसतच होती. परावरज्ञ ऋषी ही कालेना व्यक्तरंहसा. हा महत्वाचा शब्द वापरलाय. कालेना व्यक्तरंहसा. काळाचं जे अनुमान आहे, काळाची स्थिती गंभीर होत चालली हे त्यांच्या लक्षात आलं. रंहसा, काळ भयानक दिसू लागलेला आहे. येता काळ, उद्याचा काळ, भविष्य काळ हा भयानक आहे. त्या काळात 5000 वर्षापूर्वी आजची काय स्थिती असेल पहा. त्या काळात ते म्हणतात की येणारा काळ हा भयानक दिसायला लागलाय. कालेना व्यक्तरंहसा. हा काळाचा हा जो अनुमान त्यांनी केला तो अत्यंत भयानक आहे, तो मोठा गंभीर आहे. आणि अशा वेळेला युगधर्म व्यतिकरम प्राप्त भूमी युगे युगे. अर्थात प्रत्येक युगामध्ये युगधर्म बदलतात, त्यानुसार हाही बदलणारच आहे. पण लोकांचा स्वभाव बदललाय. लोक चांगले वागत नाहीत, लोक धर्माने वागत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. भौतिकानांच्या भावानाम शक्तिरासंच तत्कृतम. लोकांचा शक्तिरास होऊ लागला. लोक कमी शक्तीचे झाले, कमी ज्ञानाचे झाले, त्याचप्रमाणे कमी बुद्धीचे झाले आणि अश्रद्धाना. लोक अश्रद्ध झाले. कशावरच श्रद्धा राहिली नाही. आई वडिलावरच श्रद्धा नाही. लोक म्हणतात ना, मी माझ्या बापाला मानत नाही. तुम्हाला काय मानतोय? बापाला मानत नाही. एकाने सांगितलं, म्हणले ओम नमोजी आद्या म्हणजे काय हो? मी म्हणलं वा, भगवंताला नमस्कार केलाय, आद्य स्वरूप आहे. हा असं नाहीये म्हणले. मग काय? ओम न मोजी. मी आद्याला सुद्धा मोजत नाही.
म्हणजे देवालाही मोजत नाही. म्हणलं वा रे वा, काय अर्थ लावलाय मी. हो न मोजी आद्या. म्हणलं चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे म्हणे. तुम्ही नमो म्हणता, मी नमोजी म्हणतो, काय चूक आहे म्हणले माझं. आहे का नाही शब्द. हो म्हणले ज्ञानेश्वर देवाला सुद्धा मानत नव्हते. ओ नमोजी आद्या, चांगली गोष्ट आहे म्हणजे. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य, गमतीचा भाग सोडून द्या. पण अश्रद्धाना निस्सत्वान दुर्मेधान रसिता आयुषा. माणसाचं आयुष्य रसित आयुषा. माणसाचं आयुष्य कमी होत चाललंय. माणसं कमी 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 अल्पायुष्य होत चाललेत, कमी आयुष्याचे होत चाललेत. आणि दुर्मेधान, मेधा म्हणजे बुद्धी. माणसाची बुद्धी सुमेधा राहिली नाही, दुर्मेधा झाली. दुर्मेधा म्हणजे वाईट बुद्धीचे लोक झाले, कुबुद्धीचे लोक झाले, कुतर्क करू लागले, केवळ स्वार्थांध झाले. केवळ लोकांना कसं अडचणीत आणावं, आपलं स्वार्थ कसा साधावा, याच्या मार्गात लोक लागले आणि निस्सत्व झाले, सत्वहीन झाले. सत्वहीन म्हणजे हायब्रिड सत्वहीन आहे. हायब्रिडमध्ये काय सत्व आहे. आपण लोक म्हणतात ना, पूर्वीचे लोक आहेत, खाल्ले पिल्लेले आहेत, आता काय मिळतं म्हणजे काही चांगलं मिळत नाही, सगळीकडे भेसळ आहे. अश्रद्धाना निस्सत्वान, सगळीकडे सत्व गेलं. बोर खायचं झालं तरी आपल्याला जुन्या काळातल्यासारखे बोरं मिळत नाहीत, आंबे जुन्या काळातल्यासारखे मिळत नाहीत. काय झालं म्हणले, काही नाही, सगळं हायब्रिड आलं. सगळीकडे बेगडीपणा आला, खोटेपणा आला. कोणत्याही काळात काही येऊ लागलं. हिवाळ्यात कुठं आंबे असतात का, पावसाळ्यात कुठं आंबे असतात. त्याच्या काळात ऋतुकाल बदलला, लोक आपल्या पद्धतीने वागू लागले आणि अश्रद्ध झाले. बरं, याहीपेक्षा दुर्बदाम, लोक दुर्भागी झाले, अभागी झाले. आणि सर्व वर्णाश्रमांचं त्या ठिकाणी सर्व प्रकारचे धर्म कर्म आश्रमधर्म लोकांनी बुडीत काढले. कोणी काही करेना, आपापल्या प्रमाणे जो धर्म कर्म करायचं तोही करेना. हे सगळं अमोघ दृक, हे सगळं आपल्या अमोघ दृष्टीने पाहिलं, व्यर्थ न जाणाऱ्या दृष्टीने पाहिलं. म्हणजे त्यांचं कधीच चूक होणार नाही. त्यांचे आले जे नियम आहेत, त्यांची जी दृष्टी आहे ती इतकी स्वच्छ होती की ते म्हणाले, हे सगळं मी डोळ्यांनी पाहतो आहे. आता डोळ्यांनी पाहतो म्हणजे त्यांना दिसतंय. आपण म्हणतो ना, अहो मला आधीच दिसलं हे. अहो दिसलं म्हणजे काय, डोळ्यांनी दिसणारी वस्तू आहे का, नाही. पण आपण मनामध्ये ज्ञानाने विचार करतो, विवेकाने विचार करतो. हे विवेक दृष्टीने माणसाला सगळं कळतं. फक्त विवेक जागृत पाहिजे. माणसाला आधीच सगळं दिसतं, आधीच कळतं. या ठिकाणी चातुर्होत्रम कर्मशुद्धम प्रजानाम दीक्षा वैदिकम. माणसं वैदिक धर्म करत नाहीत, वैदिकाने सांगितलेले कर्म करत नाहीत, वेदाने दिलेल्या आज्ञा पाळत नाहीत. त्याचप्रमाणे यज्ञ संपले, याग संपले, आश्रम गेले, ब्रह्मचर्य आश्रम, त्याचप्रमाणे गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, हे आश्रमधर्म होते. हे आश्रमधर्म आपल्या जीवनाला एक निश्चित वळण देणारे होते की 12 वर्ष आपण गुरुच्या घरी जाऊन शिकायचं. या शिक्षणामध्ये काही व्यत्यय येऊ नये म्हणून काही नियम पाळायचे. काहीही आपल्या मनामध्ये विचलितता निर्माण होऊ नये, मन चलित होऊ नये, मन भ्रमित होऊ नये म्हणून काही नियम पाळलेच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे. मग नंतर गुरुच्या आज्ञेने मग गृहस्थाश्रम धर्म स्वीकारणे. परंतु आता तर काहीच राहिलं नाही. लोक विद्याभ्यास करत नाहीत. पास व्हायचं असलं तरी कॉपी करून पास होतात. मग त्यामध्ये निष्ठा राहिली नाही, कोणत्याही धर्मात निष्ठा राहिली नाही. आणि या दृष्टीने वेदात यज्ञसंत वैदिकमिकम चतुर्विधम, चतुर्विध अशा प्रकारचा जो धर्म आहे तोही राहिला नाही. मग अशा वेळेला काय करावं. लोकांना वेद अवघड होत चालले म्हणे. लोक पूर्वीचा वेद एकच होता, आता त्याचे 4 भाग आपल्याला दिसतात. ऋग, त्याचप्रमाणे यजु, साम आणि अथर्व असे 4 भाग जे केले ते व्यासाने केले. व्यास म्हणाले की मी लोकांना हा वेद अवघड होत चालला म्हणून मी त्याचे 4 भाग केले. आपण नाही का, एक 25 किलोचं ओझं काय घेऊन जाता येत नाही बा, 25 किलो. मग असं करा, 5-5 किलो घेऊन जा. मग आपण 5-5 किलो हे नेता येतं का, हो नेता येतं. मग आपण त्याचे 5 भाग करतो. त्याप्रमाणे
पूर्ण वेद काही आत्मसात होईना, पूर्ण वेद काही त्याचा अध्ययन होईना. त्यामुळं व्यासांनी त्याचे 4 भाग केले. मूळ वेद एकच आहे, पण त्याचे 4 भाग केले. ऋग यजु सामाथर्वाख्या वेदाश्चत्वार उद्धृता. त्याप्रमाणे मी वेदाचे 4 भाग केले. समाजासाठी मी काय केलं नाही असं विचार करू लागले ते. अहो, समाजाने नीट वागावं, समाजाने अभ्यास करावा, वेदाचं अध्ययन करावं, त्यांना ते सोपं व्हावं म्हणून त्याचे 4 भाग केले. आता नाही का गव्हर्नमेंटने 30% अभ्यासक्रम कमी केला, सोपं व्हावं, वेळ गेलाय पोरांचा, त्या दृष्टीने तसंच व्यासाने सुद्धा वेदाचे 4 भाग केले. आणि इतिहास पुराणांचं पंचमो वेद उच्चते. इतिहास लिहिले, पुराण लिहिले. अहो, पंचमो वेद उच्चते म्हणजे महाभारत लिहिलं. महाभारत हा 5वा वेद आहे असं मानलं जातं, कारण महाभारतात काय एक नाही. म्हणून व्यासोच्चिष्टं जगत सर्वम, सगळं जग व्यासाने उच्चिष्ट केलेलं आहे असं म्हणतात. अर्थात महाभारतामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत. धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे, मोक्ष आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी पंचमो वेद उच्चते भारत लिहिलं. आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी काय एक गोष्ट केली नाही. बरं, हे जे 4 भाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, त्यांच्यासाठी निर्माण केले. ते 4 शिष्य हे 4 भागांचं पुढे प्रसार करतील, प्रचार करतील. म्हणून तत्रै वेदधर पहिला सामगो जैमिनी कविही. याप्रमाणे वैशंपायन एवैको निष्णातो यजुषामुत. एकेकाला एक एक संहिता दिली. पहिलाला ऋग्वेद दिला, जैमिनीला सामवेद दिला, वैशंपायनाला यजुर्वेद दिला आणि कवी त्यांना अथर्ववेद दिला. याप्रमाणे अथर्ववेद हा अंगिरसाला दिला. त्यानंतर सुमंतूर दारुणो मुनी, सुमंतू यांना दिला. इतिहास पुराणानाम पितामे रोमहर्षणा. आणि इतिहास पुराण यांचा अधिकार कोणाला दिला? रोमहर्षणा. पितामे रोमहर्षणा. हे कोण सांगतंय? हे सूत सांगतं. मग सूताचे पिता म्हणजे रोमहर्षण. या रोमहर्षण किंवा लोमहर्षण असे उच्चार आहे त्याचा. या लोमहर्षणाला किंवा रोमहर्षणाला पुराणांचा अधिकार दिला. पुराण रचणे आणि पुराण सांगणे. इतिहास पुराणानाम पितामे रोमहर्षणा. अशा प्रकारे वेदाचे 4 भाग केले. सुमंतू, पैल, जैमिनी, वैशंपायन, अंगिरस, सुमंतू याप्रमाणे सर्वांना हे याचे विभाग करून दिले. आणि पुराणांचा अधिकार माझ्या वडिलांना त्यांनी दिला. म्हणजे सर्वांना सर्व काही दिलं. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की रोमहर्षण किंवा लोमहर्षण हे बहुजन समाजातले, त्यांना पुराणांचा अधिकार दिलाय. आणि पुराण सुद्धा वेदतुल्य आहेत या दृष्टीने दिलाय. म्हणजे कोणालाही अज्ञानाच्या दृष्टीने कमी केलेलं नाही. ज्ञान दिलं नाही असं नाही, ज्ञानावर मर्यादा आणली असं नाही, किंवा ज्ञान आपल्याच जवळ ठेवलं असं नाही. ज्ञानाचा प्रसार केला. अगदी सर्वांपर्यंत ज्ञान पोहोचवलं, बहुजनांपर्यंत ज्ञान पोहोचवलं, हा मुद्दा आहे. कारण पुराणांचा अधिकार कोणाला दिलाय? तर या रोमहर्षणाला. आणि रोमहर्षणाचा मुलगा सूत आहे. याप्रमाणे तर एत ऋषयो वेदम स्वं स्वं स्वस्तन नेनये कथा. याप्रमाणे त्यांनी आपापले शिष्य पुढे तयार केले. शिष्य झाले, प्रशिष्य झाले, त्याच्यात शाखा झाल्या. वेगवेगळ्या शाखा आहेत ना. उदाहरणार्थ ऋग्वेद आहे. या ऋग्वेदामध्ये 2 शाखा आपल्याला दिसतात. याप्रमाणे शाकल शाखा आणि बाष्कल शाखा. शाकल शाखा आणि बाष्कल म्हणजे शाखा झाल्या. जसं एखादं झाड असतं, झाडाच्या फांद्या असतात, त्याप्रमाणे या शाखा आहेत. याप्रमाणे शिष्य प्रशिष्य शिष्यैर वेदास्ते शाखिनो भवन. याप्रमाणे त्यांचे शिष्य, त्यांचे प्रशिष्य असे कितीतरी समूहाचे समूह शिकले. मग हे मी सगळं केलं ना. बरं, केवळ काही विशिष्ट वर्गाला शिकवलं असं नाही, सर्वांपर्यंत हे ज्ञान पोहोचवलं. अहो, स्त्री शूद्र द्विजबंधू नाम त्रयीन श्रुती गोचरा. स्त्री, शूद्र आणि द्विजबंधू अर्थात अगदी
नीच स्तरापर्यंत त्या काळात जी जाती व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती, जाती व्यवस्था त्या काळात नव्हती, वर्ण व्यवस्था होती. जाती नंतर निर्माण झाल्या, पूर्वी वर्ण व्यवस्थाच होती. त्या वर्ण व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून स्त्री आणि शूद्र या सर्वांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचं मी सत्कर्म केलं. मला काळजी होती स्त्रियांची, कारण त्या काही वेद शिकत नाहीत, त्या काही संस्कृताचं अध्ययन करत नाहीत. काहीच स्त्रिया होत्या की ज्या ब्रह्मवादिनी होत्या, परंतु बाकीच्या सर्व स्त्रिया ज्या गृहिणी आहेत, ज्या सांसारिक स्त्रिया आहेत, त्यांचा उद्धार कसा व्हावा म्हणून मी पुराण शिकवले. स्त्री आणि शूद्र त्या सर्व समाजाचा, सर्वहारा समाज, बहुजन समाज या सर्वांसाठी मी मुक्त अशा प्रकारचं ज्ञान दिलं. त्रयीन श्रुती गोचरा, ज्यांना श्रुतीचा अधिकार नाही, वेदाचा अधिकार नाही, त्यांना मी पुराणांचा अधिकार दिला. आणि म्हणजे हा नाही अधिकार तर तो, त्याला पर्याय उपलब्ध करून देणे म्हणतात. पर्यायी अशी व्यवस्था करून दिली. मी काही त्यांना या जीवनापासून, या मुक्तीपासून वंचित केलं नाही. त्यांना देखील मुक्तीचा अधिकार देण्याचं काम केलं. आणि मग कर्मश्रेयसी मूढानाम श्रेय एवं भवेदिह. आणि असं असताना सुद्धा मला आज असं वाटतंय की मी काहीतरी कमी आहे. पहा, या ठिकाणी आत्मपरीक्षण केले त्यांनी. आपण एवढं करतो पण याचा काहीच उपयोग कसा झाला नाही याचं वाईट वाटू लागलं. आणि एवं प्रवृत्तीचं सदा मी सगळ्या प्रकारचे धर्म सांगितले. निवृत्ती धर्म सांगितले, प्रवृत्ती धर्म सांगितले, राजधर्म सांगितले, पुत्रधर्म सांगितले, पितृधर्म सांगितले, स्त्री धर्म सांगितले. सगळ्या प्रकारचे धर्म आणि कर्म मी सर्वांना उपयुक्त होतील असे सांगितले. परंतु आज असं मला वाटतंय की मी काहीतरी कमी आहे, मी कुठेतरी न्यून माझ्यात शिल्लक आहे, मी अपूर्ण आहे, मी परिपूर्ण समाजाचं कल्याण नाही करू शकलो असं उगाचच वाटतंय आज. पहा, धृतव्रतेनहि मया, मी एवढे व्रत धारण केले. आता ते पुन्हा स्वतःचाच विचार करायले, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, मी तेवढं केलं. काही काही लोक म्हणतात, अहो मी तुझ्यासाठी काय हे केलं नाही. कधी कधी वडील म्हणतात मुलाला, मी तुझ्यासाठी काय केलं नाही. मी हे केलं, मी बँक बॅलन्स ठेवलं, मी घर बांधून ठेवलं, मी प्लॉट घेऊन ठेवले, मी जमीन घेऊन ठेवली, तुझ्यासाठी मी एवढं केलं आणि तुला साधं शिकता नाही आलं. तसं या ठिकाणी व्यास महर्षी म्हणतात, मी समाजासाठी एवढं केलं. धृतव्रतेनहि मया छंदांसी गुरुभाऊ मया, मी धृतव्रतेनहि मया, मी अनेक व्रत धारण केले. अनेक प्रकारच्या व्रताचरणांनी मी भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला, गुरुला आणि अग्नीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की मी कुठेतरी कमी आहे, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. असंपन्न इवा भाती, असंपन्न इवा भाती. मी असंपन्न आहे, मी कुठेतरी अपूर्ण आहे, मी संपन्न नाही. संपन्न म्हणजे समाधानी. माझ्यात असमाधान आहे, माझं मन आज व्यग्र आहे, असमाधानी आहे. आणि त्याचं कारण काही कळेना. का बरं माझं मन असमाधानी आहे? मी एवढं केलं, मग समाधान न व्हायला काय झालं? अहो, समाधान बाजारातून मिळत नाही ना. समाधान ही आपली आतली वृत्ती असते. पण मी समाधानी नाही, किंवा भागवता धर्मा न प्रायण निरूपिता. मी कशामुळे समाधानी नाही मला काही कळेना असा वितर्कयन. मला हे सगळं व्यर्थ वाटतंय. तसेवम खिलमात्मानम, या ठिकाणी खिल शब्द आहे. खिल म्हणजे व्यर्थ, अखिल म्हणजे सर्व, आणि खिल म्हणजे व्यर्थ. हे सगळं मला व्यर्थ वाटतंय. जेवढं केलं ते सगळं पाण्यात गेलं, काही उपयोग झाला नाही, म्हणजे व्यर्थ आहे. का? मी एवढं केलं, मग समाधान नाही, मग काय उपयोग आहे या कामाचा? तसे खिलमात्मानम म्हणजे मानस खिद्यतः, आणि म्हणून खेद वाटतो. खिद्यतः, मला खेद वाटतो. मी स्वतःलाच मनामध्ये मी रुष्ट झालोय. मनातच मी असमाधानी असल्यामुळं मी खिन्न झालो. स्वतःच विचार करू लागले, बरं आता व्यासांपेक्षा ज्ञानी कोण होतं? कोणीच नव्हतं. व्यास एकटेच ज्ञानी. कधी कधी माणसाची ही अवस्था होते ना, अहो विचारायचं कोणाला? कधी कधी अहो ज्ञानीच कुणी राहिलं नाही, विचारायचं कोणाला? आपणच आपलं समाधान करून घ्यावं. याप्रमाणे विचार करू लागले, वितर्क यान तर्क करू लागले, काय करावं?
एवढ्यात विचार करता करता नारदाचं आगमन त्या ठिकाणी झालं. भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. नारदाला पाहिल्याबरोबर व्यास उठून उभे राहिले, नमस्कार केला आणि बसायला आसन दिलं. अर्घ्यपाद्य विष्टरांनी पूजा केली, फलं त्या ठिकाणी ठेवले, कंदमुलं ठेवले, पाणी ठेवलं, त्यांची पूजा करून नमस्कार केला आणि साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, अहो महाराज, देवर्षी नारद, आपण आलात, बरं झालं. तुम्ही तमभिज्ञाय सहसा प्रत्युत्थाया गती मुनी, प्रत्युत्थान दिलं, उभे राहिले आणि उभे राहून हात जोडले आणि पूजा करून त्यांनी पृच्छा केली. देवर्षी महाराज, आपण या ठिकाणी आलात आणि तुमची वीणेचा स्वर वाजल्याबरोबर मला अंतरंगामध्ये समाधान वाटलं. देवर्षी प्राह विप्रर्षित नारद बसले. त्यांनी आपली वीणा जी सतत त्यांच्या सोबत असायची त्या वीणेवरती झंकार केला आणि स्मयन्निव केवळ स्मित हास्य केलं, हसले. का हो म्हणले व्यासा? म्हणले काय, जरा तुम्ही तुमची चर्या उतरल्यासारखी का दिसते? ते म्हणले हो, उतरल्यासारखी दिसते. तुमची चर्या नेहमीसारखी प्रसन्न दिसत नाही. पाराशर्य महाभाग भवतः कचित आत्मना परितुषित शारीरा आत्मा मानसैव वा जिज्ञासितं सुसन्नापि ते महदद्भुतम्. कशासाठी? अथापि शोचस्यामात् मानमात्म कृतादैव प्रभो. तुम्ही अकृतार्थ वाटू लागला. तुमच्या चेहऱ्यावर मला नेहमीसारखा आनंद दिसत नाही, समाधान दिसत नाही, संपन्नता दिसत नाही, त्याचप्रमाणे सुख दिसत नाही, आनंद ओसंडलेला दिसत नाही. काहीतरी तुमच्या मनात शंका आहे, तुमच्या मनात काहीतरी चिंता आहे. काय चिंता आहे ती तरी सांगा. अहो, तुमच्यासारख्याला चिंता असण्याचं काय कारण? हे ऐकल्याबरोबर व्यास महर्षी यांनी हात जोडले. म्हणे महाराज, आपण म्हटलात ते बरोबर आहे, खरं आहे. माझ्या मनामध्ये चिंता आहे. मी सचिंत सकाळपासून विचार करतोय की मी सगळं काही केलं. मी भारत केलं, मी 17 पुराण लिहिले, मी वेदाचे भाग केले, मी भाष्य केले, मी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलं. असं असताना सुद्धा मी असंपन्न मला का वाटतं? मी काहीतरी असमाधान आहे माझ्या मनामध्ये. याचं कारण काय? व्यास म्हणतात, नारद महर्षी, आपण विचारलेला प्रश्न बरोबर आहे. अस्तेव मे सर्वमिदं त्वयोक्तं तथापि महात्मा परितुष्यते मे. खरोखर आहे, माझं मन परितुष्यते मे, आजही आनंदित नाही, संतुष्ट नाही. तन्मूलमव्यक्तम अगाधबोधम पृच्छामहे त्वामवात्मभूतम. तुम्ही जे प्रश्न विचारला तो बरोबर आहे. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही परावरेशो मनसैव, तुम्ही परावरज्ञ आहात. तुम्हाला बाहेरचं आणि आतलं सगळंच काही कळतं. तुम्ही त्वम पर्यटन नरक इव त्रिलोकी. तुम्ही आकाशामध्ये जसा सूर्य पर्यटन करतो तसे तुम्ही सगळ्या जगात पर्यटन करता. म्हणजे तुम्ही सूर्यासारखेच आहात. सूर्य तरी बाहेरच्या गोष्टी प्रकाशित करतो, तुम्ही तर अंतरंग प्रकाशित करता, म्हणून सूर्यापेक्षा तुम्ही मोठे आहात. त्वम पर्यटन नरक इव त्रिलोकी. मंतश्चरो अंतश्चरो, तुम्ही सर्वांच्या अंतरंगामध्ये प्रकाश निर्माण करणारे आहात. आणि वायुरिवात्म साक्षी, वायूसारखे तुम्ही सर्वत्र फिरणारे आहात. तुम्ही साक्षी आहात. तुम्ही सगळ्या वायूसारखे सर्वत्र सर्वगा, सर्वत्र फिरणारे आणि तरी अलिप्त असणारे. तुम्ही पराबर आहात. तेव्हा माझा हात जोडून विनंती आहे, मला काही सांगता येत नाही. माझ्या मनात असमाधान काय, मला काही कळत नाही. एखादा रोगी डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो मला हे झालंय, पण तो म्हणतो काय नाही, मला असं जरा गळाल्यासारखंच होतंय हो, मला गळाल्यासारखं होतंय, मला चक्राच येतात, माझ्या डोळ्यावर अंधारीच दिसते डोळ्यापुढं, मला धडधडच होतंय. हे काय सांगतो? सगळे परिणाम सांगतो. मग तुला काय झालं? काय झालं बघा ना तुम्ही, मग नाडी बघा तुम्ही. आयुर्वेदाचार्य डॉक्टर वैद्य त्याची नाडी पाहतात आणि मग म्हणतात हा ठीक आहे, ठीक आहे. काय झालं हो मला सांगा बरं, तुम्हीच सांगा. या ठिकाणी परिणाम ते सांगतात. मला अमुक होतंय, फिरल्यासारखं होतं, धडधड होतं,
अंधारी येते, हे सगळं सांगतो, त्याचे परिणाम सांगतो. पण रोग काय हे काही कळत नाही. रोग कोणाला कळतो? त्यातल्या तज्ज्ञाला कळतो. तज्ज्ञाला रोग कळतो, तो त्यातला जाणकार आहे, त्याला कळतो. तसं नारद जाणकार आहे. मनोरोगाचं जे काही ज्ञान आहे ते फक्त नारदाला आहे. म्हणून मनातला रोग काय आहे, मनातलं दुःख काय आहे, हे फक्त नारदाला कळालं. आणि मग व्यास महर्षी म्हणतात, तुम्हीच स्वतः पहा आणि न्यून मलम विचक्ष्व. माझ्यातलं न्यून काय ते तुम्ही पहा. माणसाला स्वतःचं न्यून कळत नसतं. आपण म्हणतो ना की लोकाच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ म्हणजे बारीक, लोकांच्या डोळ्यातलं दिसतं. आपण तुझ्यात एवढे दोष आहेत ना, ते काय, पण नाही, आपल्या जवळचं मुसळ दिसत नाही. स्वतःचे दोष माणसाला दिसत नाही. दुसऱ्याचे दोष मात्र माणूस लवकर काढतो, ताबडतोब काढतो. त्याच्या चुका काढण्यात तो पटाईत असतो. पण आपल्या चुका माणसाला दिसत नाहीत, कारण तो कधी स्वतःकडे आपल्या दृष्टीने पाहत नाही, वेगळ्या दृष्टीने पाहत नाही, परदृष्टीने पाहत नाही. असो, ज्याप्रमाणे व्यास महर्षी म्हणतात की न्यूनमलम विचक्ष्व. माझ्यातलं न्यून काय, माझ्यातलं मल कोणतं आहे, माझ्यातला कमीपणा कोणता आहे, ते तुम्ही पहा आणि मला सांगा, याचं उत्तर मला सांगा. हे ऐकल्यानंतर नारद हसतात. नारद म्हणाले, भवता अनुदेव प्रायम यशो भगवतो मलम. अहो व्यास महर्षी, आपण सांगता की मी या वेदाचे 4 भाग केले, मी 17 पुराणं लिहिले, मी धर्म सांगितले, राजधर्म, पुत्रधर्म, पितृधर्म, त्याचप्रमाणे हे सगळे धर्म मी सांगितले, वर्णाश्रम धर्म सांगितले. पण समाजाचं कल्याण लोकांमध्ये का बदल होत नाही? लोक अजूनही धर्मकर्माच्या मागे का लागत नाहीत? हे मला काही कळेना. ऊर्ध्वबाहुर्विरोमेश न च कश्चित् शृणोति माम. व्यासाने म्हटलंय ना, ऊर्ध्वबाहु विरोमेश. मी हात वर करून लोकांना सांगतो, अहो लोक हो, धर्माने वागा, पण लोक माझं ऐकत नाही. लोक धर्माने वागत नाहीत. आणि म्हणून मग कोणताही धर्म असो, स्वच्छतेचा सुद्धा धर्मच आहे ना, शारीरिक धर्मच आहे ना, लोक ऐकत नाहीत. आणि ऐकत नाहीत म्हणून हे वाढतं. म्हणून ते म्हणतात, न च कश्चित् शृणोति मे. माझं कोणी ऐकत नाही, काय करावं? याप्रमाणे नारद म्हणतात, तुम्ही सगळं काही केलं, पण एक गोष्ट केली नाही. म्हणजे काय नाही केली? मी सगळं केलं. हो, तुम्ही सगळं लोकांसाठी सगळं केलं. धर्म सांगितले, कर्म सांगितले, त्याचप्रमाणे वर्णाश्रम सांगितले, वेदाचे भाग केले, भाष्य केले, पुराण केले. पण भवतानुदित प्रायम यशो भगवतो मलम. अमल असणाऱ्या भगवंताचं, निर्मल असणाऱ्या भगवंताचं, अत्यंत प्रभावपूर्ण असणाऱ्या भगवंताचं, स्वच्छ शांत दांत अशा भगवंताचं यशो गान तुम्ही केलं नाही. अंतःकरणपूर्वक तुम्ही तुमचं काहीच केलं नाही. तुम्ही सगळं लोकांसाठी केलं, पण तुम्ही तुमच्या मनासाठी काही केलं नाही. अहो धर्म लोकांसाठी नसतो, धर्म स्वतःसाठी असतो. आधी केले मग सांगितले, आधी करावं लागतं आणि मग सांगा. भवता नुदित प्रायम. तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये, भक्तियुक्त अंतःकरणातून भगवंताचं गुणगान केलं नाही. येणे वासोमे तुच्छेत म्हणणे तर दर्शनम केलं. आणि म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताची प्रीती, भक्ती उत्पन्न व्हावी असं तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही सगळं काही केलं, पण न तथा वासुदेवस्य महिमा हिरोवर्णिता. तुम्ही वासुदेवाचा महिमा वर्णन केला नाही, भगवंताचं यशोगान केलं नाही, भगवंताची कथा कधी सांगितली नाही. तुमच्या भक्तियुक्त अंतःकरणातून एकदा भगवंताची कथा गा, म्हणजे तुम्हाला समाधान लाभेल. या ठिकाणी सगळं काही लोकांसाठी तुम्ही केलं, पण स्वतःसाठी काहीच केलं नाही. तुम्ही तुमच्या मनासाठी, आत्म्यासाठी, तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी, आत्मकल्याणासाठी भगवंताची, वासुदेवाची कथा गायली नाही. नयत त्वतश्चित्र पदम हरेर्यशो जगत पवित्रम प्रगृहीत करहित तद वायसम तीर्थ मुशंती मानसा नयत्र हंसा निरमंतु शिक्षया उक्षिता निरमंतु शिक्षया. तुम्ही भगवंताची कथा गायली नाही. ही कथा कशी आहे? भगवंताची यश कीर्ती असणारी कथा कशी आहे? तर ती जगत पवित्रम, जगाला पवित्र करणारी आणि
ही भगवंताची कथा सर्व जगाला पवित्र करणारी. बाकीच्या कथा ह्या तद्वायसम तीर्थ मुशंती मानसा नयत्र हंसा निर्मंतु शिक्षया. बाकीच्या सगळ्या गोष्टी सांसारिक गोष्टी तुम्ही सांगितल्या, ज्या सांसारिक गोष्टी ह्या कशा आहेत ते म्हणतात वायसम. एखादा कावळा ज्याप्रमाणे गटारगंगेतच आनंद मानतो, तो जसा गटारातच फिरतो, तसा सांसारिक कथा ह्या गंगा आहेत. पण तुम्ही अजून खरी गंगा पाहिलीच नाही. तुम्ही सांसारिक कथा सगळ्या सांगितल्या, संसाराचं वर्णन केलं, प्रपंचाचं वर्णन केलं, पण मानस सरोवरामध्येच फक्त राजहंस राहत असतात. राजहंस हे मानस सरोवरातच राहतात. राजहंस हे गटारगंगेत आनंद मानत नाही. गटारगंगेत आनंद मानणारे कोण आहेत? अहो, किडे मकोडे खाणारे कावळे. कावळे हे सांसारिक गोष्टीमध्ये रमणारे म्हणजे कावळे आहेत. आणि मानस तीर्थामध्ये, मानस सरोवरामध्ये आनंद मानणारे हे हंस असतात. तेव्हा तुम्ही भगवंताची हंस जी मानस तीर्थातील मुक्त कथा आहे ती गायली नाही. नयत्र हंसा निर्मंतु शिक्षया तद्वाग विसर्गो जनताग संप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि नामान्यनंतासी यशोंकितान्यत शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवा. जी कथा भगवंताची मुक्त करणारी आहे, अहो तुम्ही ती कशी गा, ती अडखळत गायली तरी चालेल. या ठिकाणी नारदानी हे आपल्याला सुद्धा सांगितलंय की तुम्ही सुद्धा भगवंताचं स्मरण कसंही करा, भगवंताचं नाव कसंही घ्या. तद्वाग विसर्गो जनता विप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि. अहो आपण बघतो ना, देवाचं नाव लोक घेतात, भजन करताना आपण म्हणतो ठाल विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल. ठाल म्हणजे काय हो? ठाल म्हणजे काय? मग काय ठाल काय? अहो ठाल म्हणजेच विठ्ठल. या ठिकाणी अबद्ध आहे, पण ते सुबद्ध झालं. मरा मरा म्हणता म्हणता राम राम झालं नाही का वाल्मिकीचं? बाल्या कोळ्याचं वाल्मिकी झाला, तो मरा मरा म्हणता म्हणता राम राम झाला. त्याप्रमाणे ठाल विठ्ठाल विठ्ठाल म्हणता म्हणता आपण तल्लीन होतो. ही तद्रुपता महत्वाची आहे, तल्लीनता महत्वाची आहे. म्हणून प्रतिश्लोकम अबद्धवत्यपि, याचा अर्थ मुद्दाम अबद्ध वाचावं असं नाही, मुद्दाम अबद्ध उच्चार करावा असं नाही. शक्यतो संस्कृतचा उच्चार, देवाच्या नावाचा उच्चार चांगलाच करावा, पण नाही आला तरी सुद्धा चालेल. गोविंदाला लोक गोंद्या म्हणतात, मग गोंद्या तर गोंद्या, पण हळूहळू गोंद्यासह गोविंदा होतो. कारण अबद्ध म्हणता म्हणता सुबद्ध होत असतं. नामान्यनंतास यशोंकिताने छडमंती गायंती गणंती साधवा. म्हणून तो साधू लोक ते भगवंताचं नाव गातात, ऐकतात, नाचतात, तल्लीन होतात. नैष्कर्म्यमप्यच्युत भाववर्जितम न शोभते ज्ञानमलम निरंजनम. आपल्याला नैष्कर्म्य मप्यच्युत भाववर्जितम, ते म्हणतात नैष्कर्म्य सुद्धा निरर्थक आहे. नैष्कर्म्य श्रेष्ठ आहे, हो खरं आहे, पण भाववर्जितम, भाव नसलेलं नैष्कर्म्य सुद्धा निरर्थक आहे. ज्या नैष्कर्म्यामध्ये भाव नाही, भाव म्हणजे भावना नाही, भाव म्हणजे अंतःकरणपूर्वक भगवंताचं श्रद्धापूर्वक केलेलं स्मरण नाही, ते नैष्कर्म्य सुद्धा निरर्थक आहे. नैष्कर्म्यमप्यच्युत भाववर्जितम न शोभते ज्ञानमलम निरंजन. ते ज्ञानही निरर्थक आहे ज्या ज्ञानामध्ये भक्ती नाही. अहो जिथे नाही भक्तीचं पाणी, राहू कुठवर तालून यावानी. भगवान हे जेव्हा विजापुराच्या दरबारात गेले आणि दामाजीचे सगळे पैसे त्यांनी सांगितलं, किती पैसे झाले हो म्हणले. रुपये मोजून सण रसीद द्या धनी साहेब. अहो रुपये मोजा, खंड 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 रुपये मोजले. आजही तो दगड आहे तिथं ज्याच्यावरती भगवंतानी एक वेश धारण केला आणि तो वेश धारण करून भगवान तिथे गेले. मी त्याचं नोकर आहे म्हणाले दामाजी पंतांचा, आणि माझ्याजवळ हे सगळं डबुलं दिलेलं आहे, हे घ्या पैसे. पडशीमध्ये सगळे पैसे आणलेले होते आणि ताबडतोब रसीद द्या. म्हणले कोण आहे तुम्ही? मी विठू आहे म्हणले. मी विठू, माझं नाव विठू आहे. त्या काळात, जुन्या काळात महार समाजाकडे ही व्यवस्था होती पैसे देण्याची घेण्याची. तहसीलमध्ये महार येत असत, त्यांच्याजवळ हे सगळं दिलं जात असे. म्हणून ते रूप धारण केलं भगवंताने आणि मग विठू आहे म्हणे. असं झाला महार पंढरीनाथ. या ठिकाणी हे वर्णन आपल्याला माहिती आहे. याप्रमाणे ते म्हणे थोडं थांबा ना,
एवढं सगळं मोजेपर्यंत थांबा. ते म्हणले लवकरात लवकर मोजा. मोजून झाल्यानंतर म्हणले पावती ताबडतोब द्या. म्हणजे थांबा ना थोडं. तो म्हणला नाही थांबत. का? जिथे नाही भक्तीचं पाणी राहू कोठवर तानुल्यावानी. अहो इथं भक्तीचं पाणी नाही, मी कसं थांबणार? मी तानुलाय भक्तीचा. या ठिकाणी भावाचा देव भुकेलाय. म्हणून ते म्हणतात नैष्कर्म्यमप्यच्युत भाववर्जितम न शोभते ज्ञानमलं निरंजनम. नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही. म्हणून कुतः पुनः शाश्वत बहोत्रम ईश्वरे न चार्पितम कर्म यदस्य तथ्य कारण. म्हणून हे नारद म्हणतात, हे महर्षे, तुम्ही भगवंताची गाथा गायली नाही. तुम्ही आता भगवंताची गाथा गा, प्रेमकथा गा, त्यांच्या चरित्राचं वर्णन करा. आणि त्यांचं जे चरित्र आहे भगवंताचं, जे यश आणि कीर्ती यांनी परिपूर्ण आहे, जे आम्हाला मुक्त करणार आहे, असं चरित्र भगवंताचं तुम्ही गायलं तरच तुमच्या मनाला समाधान लाभेल. आणि मग नारद आपली जन्मकथा, पूर्वजन्मकथा जी सांगतील, जो सगळा इतिहास सांगतील, तो सगळा उद्या सांगायचा. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन.